9 लाखांमध्ये सनरूफ हे इंडियन ऑटोमोबाईलच्या हिस्ट्रीमध्ये स्वप्न होतंच वाटतं, पण ही कमाल खरी करून दाखवलेली आहे टाटा मोटर्सनी आणि तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे पंचजन्य ऑटोमोबाईल्स. नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश आणि स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. आणि आपण आज बघणार आहे कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटमधली खरी गेम चेंजर टाटा नेक्सॉन XMSचा डिटेल वॉकअराउंड. स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी विचारा आणि व्हिजिट करा पंचजन्य ऑटोमोबाईल्स. चला स्टार्ट करूया डिटेल वॉकअराउंड टाटा नेक्सॉनचा XMS व्हेरियंटचा. XM व्हेरियंट सर्वात जास्त विकल्या जाणारं व्हेरियंट आहे नेक्सॉनचं. याला व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंटसुद्धा म्हटलं जातं. चला स्टार्ट करूया फ्रंट एंडपासनं. BS6 कंप्लायन्समध्ये इंजिन स्पेसिफिकेशनसोबत कंपनीने डिझाईनमध्ये पण चेंजेस केलेले आहे. हे इंजिन हुड पहिल्यापेक्षा जास्त कर्वी आणि मस्क्युलर दिसतं. इथे एक डिझाईन अँगलसुद्धा दिलेला आहे. रेडिएटर ग्रिलमध्ये आता पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये एक डिझाईन तुम्हाला मिळेल. सेंटरला टाटाचा लोगो आणि खाली ॲरो शेपमध्ये तुम्हाला एक डिझाईन मिळेल. अंडरनीथ तुम्हाला एक क्रोम हायलायटेड प्लेट मिळेल जी कंटिन्यू होते हेडलॅम्पपर्यंत. चला स्टार्ट करूया प्रोजेक्टर हेडलॅम्पपासनं. सगळ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि DRLs मिळून जातील. डे टाईम रनिंग LED लाईट आणि इंडिकेटर XM व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे. XM व्हेरियंटला तुम्हाला फॉग लॅम्प मिळणार नाही, ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही ते लावून घेऊ शकता. टॉप व्हेरियंटमध्ये हे DRL साईड इंडिकेटरचं सुद्धा काम करतात. आता बोलूया बंपर ग्रिलबद्दल. ट्राय एरो डिझाईनमध्ये हे तुम्हाला ग्रिल मिळून जाईल. XM व्हेरियंट असल्यामुळं हे तुम्हाला ब्लॅक कलरमध्येच मिळेल, पण टॉप व्हेरियंटमध्ये याचा कलर चेंज होऊन सिल्वर कलर तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला फ्रंट एंडमध्ये झालेले चेंजेस XMचे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. चला स्टार्ट करूया साईड प्रोफाईलपासून. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला जास्त चेंजेस मिळणार नाही. बघूया व्हील. XM व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथे अलॉ व्हील मिळणार नाही, पण 16 इंचचे नॉर्मल व्हील मिळून जाईल. व्हील कॅप तुम्हाला मिळून जाईल. आता बोलूया ऑटो फोल्डेबल ORVMबद्दल. यात तुम्हाला इंडिकेटर पण मिळून जाईल आणि ब्लॅक फिनिशमधला हा ORVM आहे. गाडी लॉक केल्यानंतर हा लॉक होऊन जाईल आणि अनलॉक केल्यानंतर हा ओपन होऊन जाईल. रूफ रेल तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. पिलर A, पिलर B आणि पिलर C आता तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये मिळून जाईल XMमध्ये. डोर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळेल. सेम कलर तुम्हाला ORVMमध्ये आणि खाली प्लेटला पण पाहायला मिळेल. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला 209 mm टाटा नेक्सॉनमध्ये पाहायला मिळेल. साईड प्रोफाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर 209 mm हा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला क्लिअरली विजिबल होईल. चला स्टार्ट करूया रिअल प्रोफाईल. स्टार्ट करूया टॉपपासनं. नॉर्मल अँटेना तुम्हाला इथे मिळून जाईल. सोबत तुम्हाला इथे मिळून जाईल इंटिग्रेटेड स्पॉयलर आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प. इथे वॉशर आणि डिफॉगरचा ऑप्शन तुम्हाला XM व्हेरियंटमध्ये मिळणार नाही. हा व्हाईट कलरचा एक्सपेक्टर जो सेम तुम्हाला 2019च्या आधीच्या व्हेरियंटमध्ये पण मिळायचा. सेंटरला टाटाचा लोगो आणि पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये हे डिझाईन. तुम्हाला आता नेक्सॉनमध्ये व्हेरियंटची बॅजिंग मिळणार नाही. सेंटरला तुम्हाला हॅरियरमध्ये जसं बॅजिंग मिळायचं तसं नेक्सॉनचं 3Dचं बॅजिंग मिळून जाईल. आणि हा आहे ट्रायलो कलरमधला बंपर. स्किट प्लेटसारखा पण सुद्धा हा यूज होतो. चला बोलूया आता रिअल टेल लॅम्पबद्दल. नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला हे रिअल टेल लॅम्प मिळून जातील आणि सोबत तुम्हाला इंडिकेटर मिळून जातील. टेल लॅम्प आणि इंडिकेटरसोबत जेव्हा तुम्ही ब्रेक प्रेस कराल तुम्हाला हाय माउंट स्टॉप लॅम्पसुद्धा मिळून जाईल. मी ब्रेक दाबून दाखवतो आणि ब्रेक दाबून तुम्हाला मी चेक करून दाखवतो. हे बघा, दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं हे. फॉलो मी हेडलॅम्पचं जर बटन तुम्ही 4 ते 5 सेकंडपर्यंत जर प्रेस करून ठेवलं तर ही बूट स्पेस तुम्ही इझिली ओपन करू शकता. इथे तसं इंडिकेशन दिलेलं नाही आहे, हे बघा. आणि ही बूट स्पेस इझिली तुम्ही ओपन करू शकता. वायडर अँगलमध्ये ही बूट स्पेस ओपन होते. 350 लिटरची ही बूट स्पेस आहे. सेगमेंटमध्ये काही कार्समध्ये खूपच कमी बूट स्पेस मिळेल, पण ही जी 350 लिटरची बूट स्पेस आहे ही सफिशियंट पडेल तुम्हाला. जर तुमच्याकडे लगेज जास्त असेल तर तुम्ही याला फोल्ड पण करून ठेवू शकता. 3 kgचे तुम्हाला इथे शॉपिंग बॅग हँग करायला नॉब पण मिळून जातील. बूट स्पेसमध्ये तुम्ही खाली जर चेक केलं तर तुम्हाला 16 इंचचा स्पेअर व्हीलसुद्धा मिळून जाईल आणि इथे टूल किटसुद्धा मिळून जाईल. रात्री जर तुम्हाला हाच बूट स्पेस ॲक्सेस करायचा असेल तर तुम्हाला इथे लॅम्पसुद्धा दिलेला आहे. इल्युमिनेशन लॅम्प तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल रात्री ही बूट स्पेस ओपन करायसाठी.
पार्शियल ट्रेचं ऑप्शन XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल नाही आहे. XMS व्हेरियंट हे आहे आणि इथे सुद्धा पार्शियल ट्रेचं ऑप्शन कंपनीने दिलेलं नाही आहे, पण ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही नक्कीच लावून घेऊ शकता. नेक्सॉन XMSच्या रिअर सीटला मी बसलो आहे. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये नेक्सॉन अशी एक कार आहे जिथे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम दिसणार नाही. लेगरूमचा नाही, हेडरूमचा नाही, थाय सपोर्टचा नाही. या सेगमेंटच्या बाकी कार जेव्हा तुम्ही चेक कराल आणि तुम्ही स्वतः जेव्हा बसून बघाल तेव्हा तुम्हाला कळून येईल की काही कार्समध्ये थाय सपोर्टचा प्रॉब्लेम आहे. 6 फूटपेक्षा जास्त जर तुमची उंची असेल तर हेडरूमचा नक्कीच प्रॉब्लेम येईल आणि लेगरूमचा सुद्धा. XMS व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथे AC व्हेंट तर दिलेला नाही आहे, पण सब 4 मीटर कार आहे. ACला इथे गार करायला जास्त वेळ नक्कीच लागणार नाही. तर नेक्सॉनच्या रिअर सीटची ही रिपोर्ट आहे की एव्हरीथिंग इज बेस्ट इन रिअर सीट ऑफ नेक्सॉन. चला बघूया XMSची ड्रायव्हर सीट. एक नवीन फीचर तुम्हाला इथे मिळून जाईल. ही आहे की लॉक अनलॉक आणि फॉलो मी हेडलॅम्पच्या फीचर्ससोबत. ही फ्लिप की आहे आणि एक दुसरी नॉर्मल की तुम्हाला इथे मिळून जाईल. टाटाचा लोगो पण तुम्हाला इथे मिळून जाईल. चला बसूया ड्रायव्हर सीटला. XMS व्हेरियंटमध्ये आपण बसलो आहे आणि कंपनीने आता इथे मीडिया कंट्रोलसुद्धा दिलेले आहे. स्टिअरिंग माउंट कंट्रोल. इथून तुम्ही ट्रॅक चेंज करू शकता, आवाज कमी जास्त करू शकता, फोन रिसीव करू शकता, फोन ठेवू शकता आणि व्हॉईस कमांड पण तुम्हाला इथून देता येईल. USB सुद्धा तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील दिलेला आहे आणि टाटाच्या सगळ्या कारमध्ये तुम्हाला आता हे मिळेल जे स्पोर्टी लुक देतं. सेंटरला टाटाचा लोगो, पियानो ब्लॅक फिनिशमधली ही केस. राईट हँड साईडला तुम्हाला इथे हेडलॅम्पचे कंट्रोल आणि लेफ्टला वायपरचे कंट्रोल मिळून जाईल. टिल्ट ॲडजस्टेबल स्टेअरिंग व्हील आहे. हाईट तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही या स्टेअरिंग व्हीलची. स्टार्ट करूया कार. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे मिळून जाईल. टेकोमीटर, ट्रिप मीटर, गिअर शिफ्ट इंडिकेटर, स्पीडोमीटर, फ्युएल गेज, टेम्परेचर गेज, डिस्टन्स टू एम्प्टी, डिजिटल क्लॉक, इन्स्टंट अँड ॲव्हरेज फ्युएल एफिशियन्सी, डिजिटल टेम्परेचर मीटर, ड्रायव्हिंग मोड, हे सगळे डिस्प्ले तुम्हाला इथे या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर मिळून जाईल. इथे काही अलर्ट पण तुम्ही बघू शकता. एअरबॅगचा अलर्ट, लो फ्युएलचा अलर्ट, डोअर अजर, सीट बेल्ट, बॅटरी चार्जिंग, पार्किंग ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल असे अलर्ट पण तुम्हाला या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसून जाईल. सेंटर कन्सोलपासून स्टार्ट करू. हरमनचं म्युझिक सिस्टीम आणि 4 स्पीकर तुम्हाला XMS व्हेरियंटमध्ये मिळून जातील. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, AM, FM, USB, ऑक्स, आयपॉड कनेक्टिव्हिटी इथून तुम्ही मॅनेज करू शकता. कॉल लॉक्स पण तुम्ही चेक करू शकता, इनकमिंग, आउटगोईंग आणि मिस कॉल. खाली तुम्हाला ACचे कंट्रोल, पार्किंग लाईट, हे आहे मॅन्युअल मीडिया कंट्रोल आणि इथून तुम्ही मोबाईल कनेक्ट करू शकता ब्लूटूथ थ्रू. खाली मॅन्युअल ACचे कंट्रोल जिथून तुम्ही AC फॅन स्पीड कमी जास्त आणि इथून हीटर आणि कूलिंगचं ऑप्शन यूज करू शकता. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आपण बघतोय. इथे USB आणि 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट तुम्हाला मिळून जाईल आणि हा गिअर लिव्हर, लेदर रॅपिंग तुम्हाला मिळून जाईल. सिटी, इकॉनॉमी आणि स्पोर्ट मोडची ड्राईव्ह तुम्हाला इथे मिळून जाईल. सोबत कप होल्डर, एक एक्स्ट्रा कप होल्डर तुम्हाला इथे मिळून जाईल. XMS व्हेरियंटमध्ये आर्मरेस्ट तुम्हाला मिळणार नाही, ते फक्त तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये मिळेल. इथे तुम्हाला मिळून जाईल सनरूफचे कंट्रोल. हे आहे ब्लूटूथ स्पीकर. सनरूफचे कंट्रोल तुम्हाला मिळून जाईल. इथून तुम्ही ओपन करू शकता, बंद, आणि इथून टिल्ट ओपन करू शकता. इथे तुम्हाला रीडिंग लॅम्पचे कंट्रोल मिळून जातील. सनग्लास होल्डरही तुम्हाला इथे मिळणार नाही या केसमध्ये. सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट फीचर XMSचं सनरूफ. इलेक्ट्रिक सनरूफ तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. सनशेड तुम्हाला मॅन्युअली ऑपरेट करावं लागेल आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला हा टिल्ट अँगल ॲडजस्ट करता येईल. बटन प्रेस करून तुम्ही हा ऑपरेट करू शकता. ऑटो ओपन किंवा ऑटो लॉक नाही आहे हा. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ही विंडो ओपन करून राईड एन्जॉय करू शकता. सफिशियंट वीट दिलेली आहे इथे टाटानी या इलेक्ट्रिक सनरूफची. विंडो क्लोज करताना सुद्धा तुम्हाला कंटिन्युअस बटन प्रेस करूनच विंडो क्लोज करावी लागेल आणि मॅन्युअली ऑपरेट करावं लागेल सनशेड. इंजिन नॉईज आणि कॅबिन नॉईजचं काय परफॉर्मन्स आहे हे आम्हाला खूप लोकांनी विचारलं होतं. खास तुमच्यासाठी आता आम्ही हे टेस्ट करणार आहे. इंजिनचा आवाज तुम्हाला थोडा इथे जाणवेल कारण आपण सध्या शोरूममध्ये आहे, पण हाच जर आवाज तुम्ही जेव्हा बाहेर चेक कराल आउटसाईड शोरूम किंवा रस्त्यावर, हा तुम्हाला खूपच मिनिमम होऊन जाईल. चला स्टार्ट करतो मी इंजिन. BS6 कंप्लायन्समध्ये इंजिन ट्यून तर नक्कीच होऊन आलेलं आहे आणि मला इथे
कॅबिन नॉईज जाणवत नाही आहे, तुम्ही पण आवाज घेऊ शकता. आता मी AC स्टार्ट करतो. हा आहे फॅन. मॅक्सिमम साऊंड आहे फॅनचा. या केसमध्ये इंजिनचा काही इतर प्रश्नच नाही, इथे इंजिनचा आवाज येणार नाही. आता मिनिमम केला आहे मी. मला इथे इंजिनचा साऊंड अजिबातच जाणवत नाही आहे. BS6मध्ये इंजिन ट्यून नक्कीच केलं आहे टाटाने, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. आता मी इंजिनचं हूड बंद असताना आणि इंजिनचं हूड ओपन केल्यानंतर नॉईजचा काय परफॉर्मन्स आहे हे मी तुम्हाला दाखवतो. चला आता आपण एकदा चेक करू हूड बंद असल्यानंतरचा इंजिनचा आवाज. हे बघा, जो काही मिनिमल साऊंड तुम्हाला येतो आहे हा मे बी आपण शोरूममध्ये असल्यामुळे येत असेल. आता मी हूड ओपन करतो आहे. हे जे नॉर्मल व्हायब्रेशन तुम्हाला दिसत आहेत हे प्रत्येक कारमध्ये असतात आणि हा आहे आवाज इंजिनचा. BS6 कंप्लायन्समध्ये टाटा नेक्सॉननी इंजिनचा जे ट्युनिंग केलेलं आहे त्याचा हा बेस्ट एक्झाम्पल आहे. खास पब्लिक डिमांडवर आम्ही तुम्हाला इंजिन नॉईज आणि कॅबिन नॉईज दाखवलं होतं. चला बघूया बाकीचे स्पेसिफिकेशन. पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही इंजिन ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. स्टार्ट करूया पेट्रोलपासून. 1.2 लिटर टर्बोचार्ज रेवट्रॉन इंजिन हे आहे. 1200 cc इंजिन आहे. 120 PS पॉवर जनरेट करेल. 170 Nm टॉर्कसोबत. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड EMTमध्ये तुम्हाला हे इंजिन ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल. दुसरं आहे डिझेल इंजिन. 1.5 लिटर टर्बोचार्ज रेवट्रॉन. 1500 cc इंजिन आहे. 4 सिलेंडर. मॅक्स पॉवर जनरेट करेल 110 PS 260 Nm टॉर्कसोबत. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड EMT तुम्हाला ऑप्शन या इंजिनमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ऑटो हेडलॅम्प आणि इलेक्ट्रिक सनरूफसोबत रेन सेन्सिंग वायपरसुद्धा XMSमध्ये अवेलेबल आहे. कॉम्पॅक्ट SUVच्या सेगमेंटमध्ये काही कारमध्ये तुम्हाला बूट स्पेस कमी मिळेल, काही कारमध्ये रिअर सीट कम्फर्ट मिळणार नाही, काही कारमध्ये ग्राउंड क्लिअरन्स मिळणार नाही आणि काही कार तर ॲव्हरेजच्या नावाखाली विकल्या जातात जिथे बिल्ड क्वालिटी खरंच 0 लेवलची असते. आम्ही तुम्हाला नेक्सॉन हायली रिकमेंड करू. या कारमध्ये या सगळ्या गोष्टींचे उत्तर नक्कीच तुम्हाला मिळून जातील आणि XMS व्हेरियंटमध्ये सनरूफ असल्यामुळे 9 लाखापर्यंत कुठल्याच कारमध्ये तुम्हाला हे फीचर अवेलेबल होणार नाही. XUV300मध्ये W8 ऑप्शनल व्हेरियंट तुम्हाला घ्यावं लागेल तर तुम्हाला सनरूफ मिळेल. व्हेन्यूमध्ये आणि WRVमध्ये तुम्हाला 10 लाखापेक्षा जास्त प्राईस द्यावी लागेल तेव्हा तुम्हाला सनरूफ मिळेल. टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची ही एकच कार आहे जी 9 लाखापर्यंत तुम्हाला सनरूफ अवेलेबल करून देत आहे. व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला XM टाटा नेक्सॉनचा टॉप व्हेरियंट ज्यात सनरूफ अवेलेबल होतं, ऑटोमॅटिक आणि टाटा नेक्सॉनच्या पहिल्या फ्री सर्व्हिसला किती खर्च येतो हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. मराठी कारवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.